मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांसाठी काम करतात अशा प्रकारचा शिक्का विरोधी पक्षांनी या ठिकाणी मारलेला आहे आणि या विषयावर आपण आज भाष्य करणार आहोत। जरांगे पाटलांनी गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी लढा उभारलेला आहे। अनेक वर्ष त्यांनी संघर्ष केला आहे आणि गेल्या वर्षभरापासून सातत्यानं त्यासाठी ते काम करत आहेत। तर आज आपण फक्त शरद पवारांचा कसा संबंध आहे या विषयावर आपल्याला फक्त भाष्य करायचं आहे। तर जरांगे पाटलांनी असे अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि शरद पवारांचा पक्ष सत्तेत असताना साष्टे पिंपळगावला जवळपास 3.5 महिने आंदोलन करून जेरीस आणलेला आहे। राजेश टोपेला अक्षरशः रडकुंडीला आणलेला माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील। आता यावरून तुम्ही बोध घ्या की मनोज जरांगे पाटील कोणासाठी काम करत आहे। लोकसभेमध्ये सत्ताधाऱ्यांना फटका बसला आणि म्हणून आणखी त्याची छाया गडद झाली। या भारतीय जनता पक्षानं जो शिक्का मारला तर त्याची छाया आणखी गडद झाली। परंतु आपण हे सगळ्या गोष्टी अनुभवल्या तर लक्षात येईल की नेमकं जरांगे पाटील करतात काय। जरांगे पाटलांनी अशा प्रकारचं आंदोलन सुरू केलं आणि लाठीचार्ज झाला आणि पहिली भेट या ठिकाणी शरद पवारांनी दिली। म्हणजे शरद पवारांनी आंदोलन उचकवलं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। रोहित पवार त्या ठिकाणी होते आणि मग त्यांनी ते घडून आणलं अशा प्रकारचा आरोप भुजबळ आणि कंपनी आणि फडणवीस आणि इतर मंडळी त्यांचे चेले चपाटे हे या ठिकाणी करताना दिसून येत आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य मुद्दा म्हणजे शरद पवार हे महाराष्ट्रातलं मोठं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वानं मराठा समाज सोडून इतरांचं भलं करण्याचा कार्यक्रम केलेला आहे। ती चांगली गोष्ट आहे, इतरांचं भलं केलं पाहिजे, परंतु मराठा समाजाच्या मागण्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही। उलट आंदोलनं कसे मोडीत काढता येतील याचा वारंवार प्रयत्न हा पवार साहेबांनी केलेला आहे आणि सगळ्यात मोठा धोका हा पवार साहेबांनी मराठा समाजाला दिलेला आहे। कारण त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात 23 मार्च 1994ला जो आरक्षणाचा GR वाढला, कुठलंही शास्त्रीय सर्वेक्षण नाही, कुठला अहवाल नाही, कुठलंही काहीच नाही, फक्त 4 ओळीच्या GRनं त्यांनी 16% आरक्षण वाढवून टाकलं आणि सर्वोच्च न्यायालय सांगतं की 50% आरक्षण मर्यादा असावी, तर ही मर्यादा तिथंच त्यांनी संपवून टाकली, 1994लाच संपवून टाकली। म्हणजे या ठिकाणी आरक्षण संपवण्यामध्ये पवार साहेबांची भूमिका ही अग्रणी आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। आणि असे हे पवार साहेब या ठिकाणी सर्वपक्षीय 2 बैठका झाल्या यापूर्वीच्या, त्यावेळेस सुद्धा त्यांनी भूमिका मांडली की मराठा समाजाला आरक्षण द्यावं पण कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता। सुप्रियाताई सुळेंनी एक मध्ये स्टेटमेंट केलं होतं की मराठा आरक्षणापेक्षा इतर अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत असं त्या म्हटल्या होत्या। आणि आता एक राजकीय पक्षाची बैठक ठेवली होती आणि बैठकीच्या 35 मिनिटं अगोदर काय कोणास ठाऊक, परंतु राष्ट्रवादीने बहिष्कार टाकला, शिवसेनेनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने बहिष्कार टाकला, शिवसेनेनं म्हणजेच उभाटा गटानं बहिष्कार टाकला आणि काँग्रेसनं बहिष्कार टाकला। आणि आता पवारसाहेब म्हणतात की सर्वपक्षीय बैठक बोलव, सरकारनं बोलवली की पवारसाहेब जात नाहीत आणि आता म्हणतात ते बोलवावे आणि ती म्हणतात की भुजबळांना आणि जरांगे पाटलांना त्या बैठकीला बोलावं। तर हा फक्त यातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न असं आमच्यासारख्या सामान्य माणसाला वाटतंय। तर मागच्या 10-15 दिवसाखाली पवारसाहेब छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते, मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते आणि त्यांना रामा इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये, त्यांच्या मुक्कामाला असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी गाठलं आणि प्रचंड अशा प्रकारची घोषणाबाजी करत त्यांना जाब विचारला। त्यांनी पुन्हा गोलमाल उत्तर दे आणि वेळ काढून देण्याचा प्रयत्न केला। यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचा सराटे अंतरवाली सर्वात जास्त शिव्या कोणाला खावा लागल्या असतील तर ते पवारसाहेबांना। आणि त्यानंतर पवारसाहेब दौऱ्यावर निघाले, सोलापूरच्या बार्शीमधील कुर्डुवाडी फाट्याजवळ त्यांची गाडी अडवली आणि मराठा आंदोलकांनी जाब विचारला आणि गाडीतून त्यांनी सांगितले की पाठिंबा आहे। त्यांनी पुन्हा गोलमाल उत्तर दिलं, पुन्हा सभास्थळी पुन्हा एक मराठा लाख मराठाचा घोष मराठा आंदोलकांनी दणाणून सोडला आणि पवार साहेबांना मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी, 50%च्या आतील भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली। आता त्यांची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे, त्यात सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील, अमोल कोल्हे असतील आणि इतर स्थानिक नेते या ठिकाणी सहभागी आहेत। सुप्रिया सुळेंना या ठिकाणी मराठा आंदोलकांनी धाराशिवमध्ये जाब विचारला। शिवस्वराज्य यात्रा लातूरच्या अहमदपूरमध्ये येथे गेली की मराठा तरुणांनी डायरेक्ट व्यासपीठ गाठला आणि माईकचा ताबा घेतला आणि त्यावेळेस त्यांनी सुप्रियाताईंना प्रश्न विचारला
तर त्या ताईंनी सांगितलं की मी कुठंही मराठा आरक्षणावर चर्चा करायला तयार आहे. आणि त्यांनी पुन्हा संसदेतलं सुरू केलं आणि धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण, मराठा आरक्षण असं फक्त त्यांनी पुन्हा तो चेंडू सरकारकडे टाकला. आणि तिथं तर लोकांना त्यांनी सांगितलं की जेवून जा, तर आंदोलकांनी त्यांना उत्तर दिलं की ताई तुम्ही आमच्याकडे आलात, तुम्ही आमच्याकडून जेवून जा. त्यानंतर ही यात्रा लातूरमधील एका महाविद्यालयामध्ये 15 ऑगस्टचं जे ध्वजवंदन होतं आणि त्यावेळेस जयंत पाटील हे ध्वजवंदनाला त्या ठिकाणी निघाले होते. मराठा युवकांनी त्यांना अडवलं आणि त्यांना तर ते ऐकण्याच्या मनस्थितीसुद्धा नव्हते. जयंत पाटील झिडकारून देत होते. तर मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं, त्यांनी भाष्य करण्यास टाळलं. त्यामुळे आंदोलन इतके आक्रमक झाले की प्रचंड अशा प्रकारची घोषणाबाजी केली. त्यानंतर सुप्रियाताई सुळे ह्या लातूरमधील निलंगा शहरात गेल्या, तर ताईंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात अशा प्रकारचं निवेदन दिलं. ही यात्रा बीड जिल्ह्यामध्ये गेली. याचबरोबर म्हणजे फक्त हा इथलाच प्रकार नाही, तर ही यात्रा आता पुढे बीड जिल्ह्यामध्ये गेली. बीड जिल्ह्यामध्ये तेलगावला सुद्धा, माजलगाव तालुक्यात तेलगावला मराठा आंदोलकांनी खासदार अमोल कोल्हेंचं भाषण बंद पाडलं आणि यावेळी तिथं खासदार बजरंग सोनवणे, आमदार राजेश टोपे, आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादीच्या युवकांच्या आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख हे सुद्धा होते आणि सर्वांना एक मराठा लाख मराठाचा सामना करावा लागला. तरुण ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. खासदार बजरंग सोनवणे म्हणत होते की आपण नंतर चर्चा करू, परंतु युवकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली आणि ती संपल्यानंतर सुद्धा युवकांनी पुन्हा अमोल कोल्हेंना घेराव घातला. तर थातूर मात्र उत्तर देत त्यांनी तिथून या ठिकाणी आपला पळ काढला. कालसुद्धा सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ इथं या ठिकाणी अशा प्रकारची सभा या ठिकाणी अमोल कोल्हेची होती. तर तरुणाने तो ताफा अडवला आणि एक लाख मराठाच्या घोषणा देत त्या ठिकाणी जाब विचारला. परळी वैजनाथ बीडमधील तिथंसुद्धा मराठा आंदोलकांनी जाब विचारला आणि त्यांना असं म्हणजे सळोकी पळ करून या ठिकाणी सोडलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहामध्ये जळगावला सुप्रियाताईंचा महिला मेळावा काल होता आणि या महिला मेळाव्यात सुद्धा मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला आणि मराठा आरक्षणा 50% मराठा आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करावी असं म्हटलं. परभणी जिल्ह्यातील पाथरीमध्ये जयंत पाटलांना जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलक मंचावर गेले आणि तिथं सुद्धा त्यांनी माईकचा ताबा घेतला. 29 ऑगस्टपूर्वी जर आपण भूमिका स्पष्ट केली नाही तर जरांगे पाटील सांगतील त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल आणि या निवडणुकीमध्ये भाजपसह म्हणजे सर्वच विरोधी पक्षांचा सुद्धा या ठिकाणी सोपडा साफ केला जाईल अशा प्रकारचा इशारा पाथरीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आहे. त्यानंतर जयंत पाटलांना पत्रकारांसुद्धा एक प्रश्न विचारला, त्यावर उत्तर देताना जयंत पाटलांनी स्पष्ट केलं की मराठा आरक्षणावर सरकारनं निर्णय घ्यावा, आम्ही सरकारच्या निर्णयाच्या सोबत आहोत. म्हणजे अशा प्रकारचा आता हा चेंडू इकडे ढकलते आणि सरकार म्हणते विरोधी पक्षी भूमिका करत नाही, फक्त मराठ्याचा त्यांनी चेंडू केलेला आहे आणि मध्येच मराठ्यांना लाथाडण्याचं काम हे दोन्ही पक्ष या ठिकाणी करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना काय आश्वासन दिले हे आम्हाला माहीत नाही असं या ठिकाणी जयंत पाटील सांगत आहेत. परभणीच्या पाथरी शहरामध्ये ही यात्रा त्या ठिकाणी गेली आणि त्यावेळेससुद्धा मराठा आंदोलकांनी हा ताफा अडवला आणि अमोल कोल्हेला घेराव घातला. तुम्ही संसदेत 50%च्या आतील आरक्षणावर भाष्य केलेलं आहे आणि मराठा आंदोलन प्रचंड भडकले आणि तिथंही अमोल कोल्हेंनी सुटका करून घेतली. मात्र परभणी जिल्ह्यातील सेलू शहरातील त्या ठिकाणी रायगड कॉर्नरला मराठा आंदोलकांचा प्रचंड मोठा समुदाय हा अमोल कोल्हेंना घेराव घातला आणि या घेरावामध्ये अमोल कोल्हेंनी पुन्हा सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र मराठा आंदोलकांनी शेवटपर्यंत सोडलं नाही आणि अमोल कोल्हे सांगत होते की जातीविषयक जनगणना करावी, त्यानंतर आरक्षण मर्यादा वाढवावी. त्यांनी सांगितलं हा नंतरचा प्रश्न आहे, आज काय. मग त्यांनी पुन्हा राज्यातला प्रश्न वेगळा आहे असं म्हटलं आणि ज्या वेळेस अमोल कोल्हेच्या तोंडून ऐकलं की 50%च्या आतील ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला पाठिंबा आहे, तेव्हाच मराठा आंदोलकांनी त्यांना पुढे जाऊ दिलं. पुढे हाच तापा हिंगोली जिल्ह्यातील औंढा इथंही सुद्धा गेला आणि तिथंही असाच प्रकार घडला. आता मला सांगा की मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलं आहे ज्यावेळेस सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षांना त्यांना का रोग आलेला काय, फक्त आता
फडणवीस साहेबाचे जे मागच्या दारानं आलेले चेले सपाटे आहेत यांना आवरलं पाहिजे, नाही तर भारतीय जनता पक्षाला सुद्धा याची किंमत चुकल. सर्वच पक्षांना याची किंमत चुकवावी लागेल आणि मराठा रोष हा अतिशय तीव्र होत चाललाय. शांततेत महाराष्ट्रात मराठी कुठेही फिरू देतील की नाही अशी शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे.